नमस्कार. इतिहासाची सुवर्ण पानं उलगडली की अनेक प्रेरणा स्रोत समोर येतात. राष्ट्राय स्वाहा असा मंत्रघोष करत स्वातंत्र्य यज्ञात जीवनाची आहुती देणारे क्रांतीवीर आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिलेल्या वीरमाता, धन्य त्या माऊली. भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आणि शारदीय नवरात्रात स्त्री शक्तीचा जागर करताना वीरमातांचं स्मरण करण्याचं भाग्य आपल्याला मिळतं. सौ संगीता पवार यांनी लिहिलेल्या जननी जन्मभूमीश्च या पुस्तकातून आपण वीरमातांचं मनोगत ऐकणार आहोत. अनेक क्रांतीवीरांनी हौतात्म्य स्वीकारलं. मनावर दगड ठेवून त्यांच्या मातांनी देशभक्तीचा मंत्र दिला. त्यातील काही वीरमातांचं मनोगत आपण अभिवाचनातून ऐकूया. पण त्याआधी ऐकूया शहीद पुत्राची मनोवस्था पण ऐकूया. आई, आई, हो आई, तुलाच हाक मारतोय. आई, हो मी तुलाच हाक मारतोय. आज मी तुझ्या कुशीत कायमचा येतोय. तुझ्यासाठी लढतोय रात्रंदिवस. तुझ्या कुशीत झोपण्यासाठी झुरतोय कित्येक दिवस. भाग्य माझं थोर की तुझ्यासाठी लढता आलं. भाग्य माझं थोर की तुझ्यासाठी लढता आलं. जीव गेला म्हणून काय, जगण्याचं खरं सोनं झालं. भाग्य माझं थोर की तुझ्यासाठी लढता आलं. जीव गेला म्हणून काय, जगण्याचं खरं सोनं झालं. तुझ्यापेक्षा महान कोणीच नाही. तुझ्या कुशीपेक्षा सुरक्षित कुठेच नाही. तुझ्यापेक्षा महान कोणीच नाही. तुझ्या कुशीपेक्षा सुरक्षितही कुठेच नाही. घरी माझी जन्मदात्री आई आहे. घरी माझी जन्मदात्री आई आहे. पण तुझ्याकडे आलोय म्हटल्यावर ती मुळीच रडणार नाही. थोडी तक्रार सुद्धा करणार नाही. घरी माझी जन्मदात्री आई आहे. पण तुझ्याकडे आलोय म्हटल्यावर ती मुळीच रडणार नाही. थोडी तक्रार सुद्धा करणार नाही. तिच्याकडूनच तर मिळालंय हे जीवन मला. तिने शिकवली तुझ्यासाठी मरतानाही हसत राहण्याची ही कला. बाबा मला खांद्या देण्यासाठी अभिमानाने पुढे येतील. हात जोडतील, देवाकडे बघतील, त्यांच्या पोटी जन्मलो म्हणून धन्यवाद देतील. दुःख असतानाही अभिमानाने भरून जातील. बाबा मला खांदा देण्यासाठी अभिमानाने पुढे येतील, हात जोडतील, देवाकडे बघतील, त्यांच्या पोटी जन्मलो म्हणून धन्यवाद देतील आणि दुःख असतानाही अभिमानाने भरून जातील. आई बाबा मी तुम्हाला काहीच देऊ शकलो नाही. आई बाबा मी तुम्हाला काहीच देऊ शकलो नाही. धरणी मातेसाठी जगता जगता तुमच्यासाठी जगलोच नाही. सोपं नसतं असं हृदयाच्या तुकड्याला अर्पण करणं. सोपं नसतं असं हृदयाच्या तुकड्याला अर्पण करणं. सगळ्यापेक्षा मातृभूमी मोठी याची जाण घेत असणं. तुमच्या पोटी जन्मल्याचं आणि मातृभूमीसाठी मरणाचं भाग्य मला मिळालं. तुमच्या पोटी जन्मल्याचं आणि मातृभूमीसाठी मरण्याचं भाग्य मला मिळालं आणि यातूनच जगण्याचं सार्थक म्हणजे काय ते मला कळालं. जगण्याचं सार्थक म्हणजे काय ते मला कळालं. जय हिंद. भारत माता की जय. आणि त्याच्याच बरोबर वीरमातांचाही आपण गौरव करूया, त्यांचाही जय जयकार करूया. अशी ही आपल्या शहीदांची, आपल्या दोन्ही मातांविषयी अपार श्रद्धा आणि प्रेम. स्वातंत्र्य प्रेमाचं बीज पेरणाऱ्या आणि त्याला खतपाणी घालणाऱ्या सर्व मातांना जननी जन्मभूमीश्च या कार्यक्रमातून श्रद्धांजली वाहूया. भारत मातेबरोबरच स्त्री रूपातील देवींना वंदन करूया. प्रकाशाची तोरणं बांधून स्वातंत्र्याची ज्योत सदैव तेवत ठेवूया. शिरीष कुमार. 1942 साली ब्रिटिशांविरुद्ध भारत छोडो आंदोलन सुरू झालं. शिरीष कुमार नंदुरबारमध्ये आंदोलन करत होता. मंगळ बाजार परिसरात पोलिसांनी बॅरिकेड्स उभारले होते. मिरवणूक पुढे जात होती तसं पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज लावला. शिरीष कुमारकडे आपला तिरंगा जो भारतीय राष्ट्रध्वज होता. लाठीमार करूनही मिरवणूक थांबत नाही म्हणताना पोलिसांनी गोळीबार केला आणि या घटनेत शिरीष कुमारची हत्या झाली. तो खाली पडला. पण जाता जाता भारत माता की जय आणि वंदे मातरमची घोषणा झालीच. आणि त्याच वेळी शिरीष कुमारचं वय काय होतं तर 16 वर्ष. पण याही वयात हाती शस्त्र न घेता लढणं म्हणजे केवढं हे धैर्य.
हे देशभक्तीचं बीज रोवलं शिरीषच्या नसानसात ते त्याच्या आईनं सविताबाईंनी. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत शस्त्राविना लढणाऱ्या या स्वातंत्र्यवीराच्या धारिष्ट्याबद्दल विनम्र अभिवादन आणि स्वातंत्र्याचे बाळकडू पाजणाऱ्या त्या मातेलाही शतशः सलाम. शिरीष कुमार मेहतानी बा सविताबाई. 15 ऑगस्ट 1947 ची ती रात्र. मोठा भाई असं म्हणत उषा अत्त धावत आली. शिरीष गेल्यापासून ती अशीच अधूनमधून ओरडत पळत सुटते. मीही तिच्या मागे शिरीष नथी असं म्हणत पळत सुटते. ती दारामध्ये उभी राहिली आणि तिनं आकाशाकडे बोट दाखवलं. मीही आकाशाकडे पाहिलं. हो, तिथे एक तारा विलक्षण तेजानं चमकत होता. नक्कीच माझा शिरीष स्वतंत्र भारताच्या तिरंग्याला तिथून मानवंदना देत होता. म्हणजे आज पण याची 9 ऑगस्ट 1942 ची ती पहाट. सकाळचे 5 वाजले होते. त्या दिवशी शिरीष जरा उत्साहामध्येच होता. त्याचे मित्र आले, गावातली मंडळी आली आणि निघाली की प्रभात फेरी. नहीं नमशे निशान भूमी भारतम. माने नमणार नाही, झुकणार नाही, वाकणार नाही, भारत तोचं निशाण लावणार नाही. आणि सगळ्यांच्या पुढे होता मारो शिरीष. मिरवणूक गावामधनं जायला लागली आणि अचानक पोलीस आले. त्यांनी सगळ्यांना अटक केली. त्यावेळेला दुपारचे 12 वाजले असावे. रात्री 8 वाजता मात्र त्यांनी सगळ्यांना सोडून दिलं. माझ्या बाची आणि शिरीषची खूप गट्टी. तो येईपर्यंत काहीही न खाता पिता ती दारामध्ये बसून होती. तो सुद्धा आल्याबरोबर तिच्या गळ्यामध्ये पडला. तशी ती त्याला म्हणाली, शिरीष, तू सगळ्यांच्या पुढे असतोस ना, मला डर लागेचे. तसा तो तिला म्हणाला, नानी मा, अगं आपण गीतेत वाचतो की नाही, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा. मग घाबरायचं कशाला. खरं म्हणजे आम्ही इथे नंदुरबारला आलो ते एका वेगळ्याच कारणाने. माझे पिताजी वारले आणि बा एकटी पडली. इथला कारोबार मोठा, त्यातनं मी एकुलती आहे. मग मला पुष्पेंद्रना आणि शिरीषला सुरतेचा कारोबार आणि घरबार सोमनाथांवर सोपवून इथे यावं लागलं. शिरीषचा जन्म इथलाच, 28 डिसेंबर 1926 चा. शिरीष 2 वर्षांचा असताना आम्ही मुंबईला काँग्रेसच्या अधिवेशनाला गेलो होतो. ही गर्दी तिथे 4-5 तास नेत्यांची नुसती भाषणं चाललेली. पण हा मात्र योग्यासारखा शांत बसून होता. त्यानं ना खाऊ मागितला ना प्यायला पाणी. शिरीष मोठा झाला तसा बाजवळ बसून मोठमोठाने ग्रंथ वाचायला लागला. गुजराती त्याला येत होतीच, हिंदीही त्याची सरस. इथे आल्यानंतर तो मराठी सुद्धा शिकला. एकदा तो इंग्रजीचा अभ्यास करत असताना ह्यांनी त्याला डिवचलं. म्हणाले, शिरीष, ती परक्यांची भाषा काय वाचतोस. तसा तो म्हणाला, बापूजी, हमने इंग्रजों ने टक्कर देनी छे, मग आपल्याला ही भाषा आलीच पाहिजे. जमाई कामावरनं आले की माझ्या बाची कोण धांदल उडायची. शिरीष कधी कधी त्यांचे कपडे घालून तिला हसवायचा आणि मग 2 जण हसत सुटायचे. त्याला फुलपाखरं बघायला फार आवडायची. तासनतास रमायचा तो त्याच्यामध्ये. स्वयंपाकाची तर त्याला इतकी आवड. आमच्याकडे तसे नोकर चाकर खूप, पण सणवार असले की मात्र आम्ही दोघी स्वयंपाक करायचो. मग शिरीष सुद्धा यायचा हातभार लावायला. एकदा पुऱ्या करताना त्याच्या पायावरती तेल पडलं, उकळतं तेल. झालं, सगळं घरदार गोळा झालं. कुणी औषध लावतंय, कुणी तूप लावतंय. मी त्याच्या पायांवरती फुंकर घालत म्हटलं, शिरीष, खूप दुखतंय का रे. तसं तो शांतपणे माझ्याकडे बघत म्हणाला, बा, माझ्या वेदना मातृभूमीच्या वेदनेपेक्षा जास्ती आहेत का ग. तिच्या त्या असह्य वेदनांवरती कोण फुंकर घालणार. आणि मग माझ्या गळ्यामध्ये हात टाकून लाडात येत म्हणाला, बा,
अगं तू तुरुंगात गेलीस ना तर तुला सोडवायला बापूजी येतील, पण या मातृभूमीला गुलामगिरीमधनं कोण सोडवणार? महात्माजी महात्माजी म्हणजे शिरीषचं परमदैवत. 8 ऑगस्टला त्यांनी इंग्रजांना आदेश दिला, चले जाओ. हिमालयानं साथ घातली आणि सातपुड्यानं ओ दिली. हिमालय पेटला आणि सातपुडा धगधगायला लागला. ठाण्यातल्या पोलीस चौकीवरती शेतकऱ्यांनी कब्जा केला. साताऱ्यामध्ये नाना पाटलांचं प्रतिसरकार स्थापलं गेलं. साने गुरुजींच्या आज्ञेवरनं डॉक्टर उत्तमराव पाटलांनी अंमळनेरच्या जनतेला पेटवलं आणि सक्रिय सहभागी करून घेतलं. मग आम्हीही खानदेशातल्या नंदुरबारचे, आम्ही सुद्धा चळवळीतला आमचा वाटा उचलला. मोर्चे काढले, बातमीपत्र काढली आणि ती वाटली सुद्धा. 8 सप्टेंबरला चळवळीला 1 महिना झाला म्हणून भाई मदाने, भगवानदास शाह आणि शिरीष यांनी मशाल मोर्चा काढला. त्यांना पुन्हा अटक झाली आणि पुन्हा सुटका सुद्धा. पण आता देशभक्त पेटले होते. सूर्यपुत्रांची अग्नी आराधना असते. इंग्रजांनी जुलूम करायचे आणि आम्ही त्यांना शह द्यायचा. 10 सप्टेंबरला माझ्या बापूजींचं श्राद्ध असतं. 9 सप्टेंबरला सकाळी शिरीष बाबरोबर लाडू वळायला बसला होता. रेशमी पितांबर नेसलेला, केशरी टिळा लावलेला म्हारो शिरीष सारा दिसत होता. लालदास, घनश्याम सारखे सारखे त्याला हाका मारत होते. एवढे लाडू वळून झाले की आलोच, फार फार तर अर्धा तास लागेल, तोपर्यंत थांबा, असं शिरीषनं त्याला सांगितलं. लाडू वळून झाल्यानंतर हा तसाच जाईल म्हणून बानं त्याला जमवा बेस असं म्हणून बळबळत जेवायला लावलं. हातावर पाणी पडताच तो जमिने आविष असं म्हणत जो पळाला तो पळालाच. आम्ही कामामध्ये असतानाच बंदुकांचे आवाज यायला लागले. मी गोंधळले, घाबरले. पायऱ्या उतरून मी आणि हे धावत खाली आलो. तेवढ्यात 4-5 जण इन्कलाब जिंदाबादच्या गजरामध्ये कुणाला तरी रक्तबंबाळ अवस्थेमध्ये खांद्यावरनं घेऊन येताना दिसले. भगवानदास पारिखांना बघून मात्र माझ्या काळजाचा ठोका चढला. आम्ही दोघं मटकन खाली बसलो. तो माझा शिरीषच होता, रक्तानं न्हालेला. भगवानदास सांगायला लागले, आज मोर्चाचं स्वरूप काही वेगळंच होतं. हजारो जण त्याच्यामध्ये सामील झाले होते. सगळ्यांच्या पुढे नेहमीप्रमाणे झेंडा घेतलेला आमचा शिरीष होता. चले जाओ, भारत छोडो, वंदे मातरम या घोषणांनी आसमंत भारून गेला होता. अचानक पोलीस आले. त्यांनी शिरीषकडे झेंडा मागितला. त्याने झेंडा दिला नाही त्यांना. पोलीस चिडले आणि मुलींवरती फैरी झाडायला लागले. मुली सैरावैरा पळायला लागल्या. मग मात्र शिरीष चिडला आणि म्हणाला, भ्याडांनो, मुलींवरती गोळ्या झाडता? हिम्मत असेल तर झाडा ना आमच्या अंगावर. झालं. पोलिसांनी बंदुका फिरवल्या. अमानुषपणे शिरीषच्या हातावर, पायावर, खांद्यावर त्यांनी गोळ्या झाडल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडता पडता शिरीषनं लालदासकडे झेंडा दिला. हे सगळं आम्ही सुन्न होऊन ऐकत होतो. तोच पोलीस आला. त्यांनी शिरीषचं शव मागितलं. मग मात्र यांचा तोल सुटला. ते म्हणाले, नीचांनो, उतरा माझ्या पायऱ्या. आमचं सर्वस्व लुटून पुन्हा आमच्याच दुःखावरती डागण्यात येत आहे. मी हळूहळू माझ्या रक्तानं भिजलेल्या लेकराकडे गेले. त्याचं डोकं मांडीवरती घेतलं आणि माझ्या 14 वर्षाच्या बाळाचे पापे काही चुकले. थोड्या वेळानं हे आले. म्हणाले, आपला शिरीष गेला सविता, आपला शिरीष गेला. अश्रूआवर त्याला निरोप दिले. त्याच्या महायात्रेची तयारी कर. मी त्यांच्याकडे केलेले गाणं पाहिलं. त्यावेळेला मी क्रांतिकारक शिरीषची आई नव्हते. होते फक्त माझ्या शिरीषची बाप. त्याला एकदाच शेवटचा
मी माझ्या मिठीमध्ये घेतला आणि ठाव फोडला. मारून लाडलो शिरीषने,